मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोलापुरातील घरकुल लाभार्थ्यांना पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, रेनगर गृहनिर्माण प्रकल्पासाठी बीज भांडवल मंजूर करणे, विडी कामगारांना किमान वेतन, रोख मजुरी व पेन्शन, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा तसेच सोलापूर शहरातील अनियमित, दूषित आणि गळतीमुळे बाधित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर 2 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर ते मुंबई अशी 25,000 नागरिकांची घरकुल दिंडी मंत्रालयावर धडकणार असल्याची घोषणा पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली. दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात बुधवारी झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम होते. यावेळी कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, डॉक्टर व्यंकटेश कोंगारी, कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी, कॉम्रेड एम अनिफ सातखेड, कॉम्रेड सुनंदा बल्ला, कॉम्रेड शेवंताताई देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉम्रेड आडम मास्तर यांनी सांगितले की सोलापूर शहराची लोकसंख्या सुमारे 12 लाख असून प्रति व्यक्ती 135 लिटर या निकषानुसार शहराला दररोज 165 mld पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात सुमारे 190 mld पाण्याचा उपसा केला जात असला तरी जलशुद्धीकरणानंतर शहराला केवळ 165 mld पाणी वितरित केले जाते. समांतर जलवाहिनीतून 170 mld पाणी आणले जात असून त्यापैकी पाकणी येथून 80 mld आणि सोरेगाव येथून 90 mld पाणी मिळते. 1932 मध्ये उभारण्यात आलेल्या हिप्परगा धरणातून आजही 20 mld पाण्याचा उपसा केला जातो. 1992 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या उजनी जलवाहिनीतून पूर्वी 60 mld पाणी मिळत होते. मात्र जलवाहिनी जुनी झाल्याने आणि 40% अधिक गळतीमुळे सध्या केवळ 15 mld पाणी मिळत आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 2050 पर्यंतची 33 लाख लोकसंख्या गृहीत धरून समांतर जलवाहिनी प्रकल्पाची आखणी करण्यात आली. हा प्रकल्प आता पूर्णत्वास गेला असून उजनी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला तरी शहराला नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी रुपये 1378 कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली असून त्या अंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्र, फीडर मेन लाईन, उंच पाण्याच्या टाक्या, वितरण जलवाहिन्यांचे नूतनीकरण, लाखो ग्राहकांना वॉटर मीटर, सौर ऊर्जा प्रकल्प आणि रस्ते दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत.